सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत। 14 तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढे काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। 14 तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता। गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत, उपोषण करतायत, मोर्चे काढतायत आणि त्याला 14 तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं काहीसं चित्र आहे। परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले। ही मदत म्हणजे त्यांचा ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे। त्यांनी जी मदत केलेली आहे ही म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल। खरं पाहता गेल्या 1 वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी 2-3 वेळा हे भकीत केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार, कोल्हापूरमध्ये दंगल होणार, आणि ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी कोल्हापूरमध्ये जे कधी 50-100 वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा त्यांनी अशीच वल्गना केलेली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार, आणि त्यामुळं जो प्रकार झाला त्याचा खरा सूत्रधार कोण हे चौकशी करण्याची गरज आहे असं माझं मत आहे। आणि दुर्दैव म्हणजे मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव यांनी काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी, आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे। फार दुर्दैव आहे, फार दुर्दैव आहे। महाराजांचा किल्ला मग तो विशाळगड असो, पन्हाळगड असो किंवा अन्य गड असोत, हे सुरक्षित राहिले पाहिजेत, याचे अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत, यासाठी हजारो शिवभक्त आपली भावना आणि भूमिका या ठिकाणी व्यक्त करत आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। त्या त्यांच्या भावना आहेत। गड किल्ले ही आपल्या सर्वांची आस्था आहे, आणि असं असताना त्यांना अतिरेकी हे संबोधण्यात आलं। आता हा त्या महाविकास आघाडीचा किंवा त्या इंडिया आघाडीचा अजेंडा आहे का हे तपासावं लागेल, कारण सन्मान्य राहुल गांधी यांनी सुद्धा हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरलेले काही दिवसापूर्वी आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे, आणि त्यालाच अनुसरून हिंदू समाज तिथं हिंसक म्हणतात, तिथं हिंदू समाजाच्या किंवा शिवभक्तांना अतिरेकी म्हणतात। त्यामुळं महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते शिवछत्रपतींच्या सोबत आहेत, शिवभक्तांच्या सोबत आहेत, हिंदू समाजाच्या सोबत आहेत का जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं, जिथं यासीन भटकळ सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास, त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते करतायत, म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत, त्या यासीन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत, हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय। आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला, अतिक्रमणच होतं, हेही त्यांनी घोषित करावं की त्या अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल। कारण आमची भूमिका आहे की सबंध महाराष्ट्रातले जेवढे काही किल्ले आहेत, गडकोट आहेत, त्याच्यावरचं अतिक्रमण निघालं पाहिजे। तुम्ही अतिक्रमणास करणाऱ्यांसोबत आहात का हेही त्यांनी
त्या ठिकाणी घोषित करण्याची आवश्यकता आहे. आणि मग या सगळ्याचं सोयीस्कर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे. खरं पाहता ही अतिक्रमणं कधीची आहेत? ही अतिक्रमणं 14-15 वर्षापूर्वीची आहेत. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं? त्यावेळी गृहमंत्री कोण होते? त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली. माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही खापर फोडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं. माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही संभाजीराजांना का नाही थांबवलं? ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फावडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते. तुम्हीच पाहिलं असेल ते. म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं? तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत, तुमचेच नेते आहेत. तुम्हाला आता सोयीस्करित्या भूमिका बदलणार का तुम्ही, की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे पाहत असताना काय चाललंय लक्षात येत नाही. एका घरात दोन भूमिका कशा? एकाने म्हणायचं पाडा आणि एकाने म्हणायचं जोडा, अशा एका घरात दोन भूमिका दिसत आहेत. हे लोकांना म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आणि लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज सुद्धा एक पत्रकार परिषद झाली. विशाळगड रक्षण कृती समिती, त्यांचे एक तर नाव मला माहीत नाही काय होतं त्यांचं, त्यांनी प्रेस घेतलेली आणि त्यामध्ये त्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर तिने आक्षेप घेतलेला आहे की राहुल रेखावारांच्याकडे ज्यावेळी या सगळ्या भूमिका होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काही न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत. आता त्यामधल्या 6 प्रॉपर्ट्या या 6 जागा न्यायालयाच्या कक्षेत आहेत, पण उर्वरित सगळ्या अतिक्रमित होत्या आणि त्या पाडता आल्या असत्या. परंतु हे जे कृती समिती अध्यक्ष म्हणतात की त्यावेळच्या पालकमंत्र्यांच्या दबावामुळं कलेक्टर साहेबांनी तो कार्यक्रम किंवा तो निर्णय घेतला नाही. म्हणजे त्यावेळचे पालकमंत्री कोल्हापूरचे कोण होते? तर हे माजी पालकमंत्रीच होते. ही सुद्धा भूमिका त्यांची संशयास्पद आहे. या सगळ्यामध्ये कालचा जो प्रकार होता त्यामध्ये एक फोटो असाही पाहिला की आपल्या सगळ्यांचे कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असणारे सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज हे कान धरून त्या सगळ्या समाजाच्या समोर उभे आहेत. खूप वाईट वाटलं, मनातनं यातना होत आहेत की एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही मदत करायला गेलेला आहात. त्यामध्ये काही हिंदूंची सुद्धा घरं होती, तिथं सुद्धा पडझड झालेली होती, त्यांना मदत तुम्ही केली नाही. आज पेपरला बातमी आम्ही वाचली की अश्रूंचा बांध फुटला म्हणून. माजी पालकमंत्र्यांच्या समोर अश्रूंचा बांध फुटला म्हणून आज पेपरला बातमी आहे. 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसवर दगडफेक केली आहे विशिष्ट समाजाच्या लोकांनी, त्यावेळी ती लहान मुलं ओक्साबोक्शी रडत होती. त्यावेळी तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? त्यांच्या अश्रू पुसायला तुम्ही का नाही गेला? आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारण आणि मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते. मतासाठीची लाचारी. आणि हे मी म्हणत नाही, या MIMचे प्रमुख इम्तियाज जलील यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माजी पालकमंत्री हे लोकसभेच्या वेळेस मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी त्यांच्याकडे भीक मागत होते. हे मी म्हणत नाही, AIMचे इम्तियाजी जलील साहेब म्हणतात. आणि मग तुमची ही सोयीस्कर भूमिका कशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्यांची मतं पाहिजे होती म्हणून तुम्ही त्यांचे समर्थन, आता परत वेगळ्या समाजाला वेगळं करायचं आणि पुढं हे दिसतंय की विधानसभेच्या निवडणुका पुढे यायला लागलेल्या आहेत. म्हणून अशा पद्धतीच्या दंगली महाराष्ट्रभर व्हाव्यात, विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळावीत. उत्तर दक्षिणमध्ये तर तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये एकदमच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध निकाल लागलेला आहे. आणि त्यामुळं अशा काही घटना घडवायच्या त्यांच्या डोक्यात आहे असं काहीसं दिसतंय. काल ते गेले संचारबंदी असताना त्यांनी जाऊन हा सगळा प्रकार केला, हे सुद्धा निंदनीय असं मला वाटतं.
आपण हे का गेले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे आज आमचं महायुतीचं सरकार आहे ते अतिशय गतिमान सरकार आहे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये विकास होताना दिसतोय आणि त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अतिशय लोकप्रिय अशा योजना राज्य सरकारनं आता राज्यातल्या नागरिकांसाठी आणलेल्या आहेत. विशेषतः लाडकी बहीणसारखी योजना आहे, युवकांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वांसाठी. आणि त्यामुळं यांना पोटशूळ यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे असं काहीचं चित्र दिसतंय. झालेल्या या सगळ्या प्रकाराचं किंवा तोडफोडीचं मी काही समर्थन करत नाही, परंतु शिवभक्तांना हे अशा पद्धतीचं अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करावं लागतंय हेच मुळात मला दुर्दैवी वाटतंय. आणि म्हणून मी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे की त्वरित सर्वच्या सर्व अतिक्रमण कुठली असू देत ती निघाली पाहिजेत आणि फक्त विशाळगड नाही, पन्हाळगडासह राज्यातल्या अन्य गडांवरती जी अतिक्रमण झाली असतील ती सुद्धा काढली गेली पाहिजेत. यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. उद्या परवाच लगेच सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजयदादा असतील, आमचे पर्यटन विभागाचे लोढा साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीची सगळी ही अतिक्रमणं ताबडतोब हटवली गेली पाहिजेत. नाहीतर हे अशा पद्धतीचे प्रकार वारंवार आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतील आणि याचा राजकीय फायदा घेण्याचं काम किंवा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचं काम महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी करू शकते. ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणार म्हणून, एक खोटा नरेटिव्ह, एक खोटं आश्वासन लोकांना दिलं की खटाखट प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये आम्ही देणार, महिलांची दिशाभूल केली. तर अशाच पद्धतीचं काहीसा नरेटिव्ह येणाऱ्या विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतील काँग्रेसचे लोक, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या झालेल्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण, आता हे खरं संशयास्पद आहे. हे शिवभक्त आहेत, ते करतायत, परंतु पहिल्या दिवशी जे 21 लोक ताब्यात घेतले होते त्यामधले 13 लोक हे बावड्याचे होते. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी प्रशासनाला आणखीन एक विनंती करणार आहे की आज त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड चाललेली आहे. जे CCTV फुटेजमध्ये असतील निश्चित त्यांच्यावर कारवाई व्हावी, परंतु काही लोक जे तिथं नव्हते उपस्थित अशा लोकांना ताब्यात घेऊ नये. अशा चुकीची कलमं, खूप मोठी कलमं टाकून त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी मी प्रशासनाला आव्हान करणार आणि मी प्रयत्नही करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आणि हे सगळं काय चाललंय याच्या खोलात जाऊन तपास करण्याची आवश्यकता आहे अशी माझी भूमिका आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू. विशाळगडावर अतिक्रमण होतं, मात्र जी तोडफोड आणि जी जाळपोळ झाली ती विशाळगडापासून 4 किलोमीटर लांब असलेल्या गजापूर या गावामध्ये झाली. काल इंडिया आघाडीने जी मदत दिलेली आहे ती एकाही अतिक्रमण धारकाला दिलेली नाही. गजापूर गावामध्ये जी 40 घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ती मदत केली. परत सांगा. विशाळगडावर अतिक्रमण आहे, मात्र जी तोडफोड जी झाली आहे ती 4 किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात आहे की जिथली लोक ती स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये राहत आहेत आणि जी इंडिया आघाडीने मदत केली काल ती एकाही अतिक्रमण धारकाला केली नाही, त्या गजापूर गावातल्या लोकांना केली. म्हणजे अतिक्रमण काढायचं काम शासनानं सुरू केलं ते कुठलं आहे? आता वर काढावर गेलेली पण नाही इंडिया आघाडीची, नाहीत गेले. आता ही वस्तुस्थिती तुमच्याकडून आता समजते, याची थोडीशी माहिती घ्यावी लागेल, मला कल्पना नाही. आम्ही होतो तिथे, तो जो मॉब आला तर त्या मॉबने डिसेंटली घराली, डिसेंटली वाहनं होती. सतेज अवतकर आहे, मी आहे, माझा कॅमेरामॅन आहे, आम्हाला चाकूर गाडीतनं बाहेर काढलं. आणि काही इंडियाच्या लोकांच्या गाडीमध्ये रॉड ना आला केला, पाटल्या फेकल्या पाण्याच्या आणि ब्लास्ट केलं, ब्लास्ट घरामध्ये. आणि त्यांनी आता हे खरंच आहे. आता थोडंसं मी म्हणतोय की जी सखोल चौकशी केली पाहिजे, कारण हे जे लोक आले होते हे काही सराईत होते का हे तपास करावा लागेल. जर अशा पद्धतीनं एवढे हत्यारं घेऊन ते आले असते, हे हत्यारं कुठून आली? मिरज, सांगली, आटपाडी आणि
पुण्यातले काही लोक मला हेही समजलं की गॅस सिलेंडर सुद्धा टाक्या उडवायच्या, परत सोपे बाहेर काढून पेटवायचे, हे सगळे समोर ब्लास्ट केलं पेट्रोल म्हणजे बाहेरून काय लोक मुद्दा म्हणून यासाठी अर्धचंद्र शेंडी अर्धचंद्र आणि शेंडी म्हणून मी जे मगासपासून सांगतोय की याचे सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हे प्री प्लॅन्ड आहे. हे सहज गेले आणि लोकांच्या मध्ये उद्रेक झाला असा भाग नाही आहे. त्यांच्याकडे हातोडे कुठून आले, त्यांच्याकडे चाकू कुठून आले, त्यांच्याकडे ते काडीपेटी किंवा लायटर कुठून आले पेटवण्यासाठी, तर हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आणि म्हणून त्याची खोलात जाण्याची आवश्यकता आहे. संभाजीराजेंना खरं तर जिल्हा प्रशासनानं बैठकीला बोलवलेलं होतं. बैठकीला जर संभाजीराजे गेले असते तर हा सगळा प्रकार टळला असता का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ज्या दिवशी हे आंदोलन होतं त्याच्या पूर्व संध्येला किंवा त्या दिवशी रात्री सीएम DCM साहेबांनी सुद्धा त्याचे संवाद साधलेला होता, मात्र तरी ते त्या ठिकाणी गेले. काय म्हणजे वाटते की हे पहा, याला जोडून म्हटलं की संभाजीराजे थांबू असेल म्हणजे दोन गोष्टी आहेत. मंत्रिपदापेक्षा सुद्धा महाराजांनी पण थांबवणं प्रयत्न त्यांनी केले नाही केले किंवा काय झालं, कारण ते गरजेचं आहे. म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा ते गरजे आहे. नाही, म्हणून मी म्हटलं की एका घरामध्ये दोन भूमिका कशा, आणि महाराज यामध्ये त्यांना मर्यादा असू शकतील, कदाचित ते मोठे महाराज आहेत, परंतु इंडिया आघाडीचे हे दोन तरुण नेते आहेत, माजी पालकमंत्री आहेत, माजी खासदार आहेत, यांच्यामध्ये समन्वय नव्हता का, हा प्रश्न आहे. जो तुम्ही उल्लेख केला की संभाजीराजेच्याबरोबर समन्वय झाला, आता संभाजीराजेंच्याबरोबर अनेक लोकांची ही भूमिका होती. त्याच्या 7 जुलैला ते मोरे महाराज होते, त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर त्या दिवशी ते पुण्याचे दुसरी संघटनेचे तेही होते, अनेक लोक होते त्यामध्ये. आता हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता. प्रशासनाचं असं मत पडतंय की जर संभाजीराजेंनी सांगितलं असतं तर हा प्रकार टळला असता. आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाही, हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता. पण हे प्रोफेशनल लोक आहेत असं कुठंतरी दिसतंय, आणि त्यामध्ये निरापराध लोक कुठं भरडले जाऊ नयेत ही सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. साहेब, कोल्हापूरच्या दलितमध्ये ही सोय होती. तुमचा मोबाईल, आपला मोबाईल असतो, एवढ्या विटा, रेडीमेड विटा आहे, त्या फक्त दलितमध्ये फेकण्यासाठी वापरल्या जातात. सॅकमध्ये, बॅगमध्ये भरून त्या परिसरामध्ये त्या विटा फेकल्या आणि त्याच जवळजवळ 100 ते 150 लोकांचं मिरजमध्ये सत्कार केला. तीच लोक ट्रॅव्हल्समध्ये भरून, जवळजवळ 6 ट्रॅव्हल्स होत्या, 6 ट्रॅव्हल्समध्ये भरून काल तिथं आले होते. तिथं आले. ते येणार आहेत, हे सगळं माहिती होतं पोलिसांना, सगळं माहिती. आणि पोलीस कमी पडले आहे सगळं. आता ह्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की स्थानिक आमदार जे आहेत तर ते या संदर्भात काहीच बोलायला तयार नाही. विनय, तर वरती जे अतिक्रमण आहे त्याला विनयकुमारांचा सपोर्ट आहे असं हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. मी त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकणार. पक्षाशी संबंध निश्चित आहेत. आमच्या पक्षाची भूमिका अतिक्रमण निघालं पाहिजे. भाजपची भूमिका, आम्ही भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आमची, आणि फक्त विशाळगड नाही, मी सांगितलं तुम्हाला, विशाळगड, पन्हाळगडसह राज्यातील सर्व गडकोट किल्ले जिथं जिथं छत्रपतींचं वास्तव्य होतं ते निघालं पाहिजे. त्याचं समर्थन कुणी करू नये. आपल्याच त्या पक्षाचे जे आहेत ते सहयोगी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ते रिॲक्ट होतात. आपल्यासोबत ते आहेतच, तो भाग नाही. या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांना विचारलेलं योग्य होईल असं मला वाटतं. हा प्रश्न गेली अनेक वर्ष हा प्रश्न आहे. संभाजीराजेंनी रायगडावर मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा केली होती असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं होतं. मग एवढं होऊन सुद्धा सरकारनं त्याबाबत गांभीर्याने घेतलं असं म्हणायचं का? असं म्हणावं लागेल. आता सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजेच होतं, कारण एवढा प्रकार होईपर्यंत हे व्हायला नाही पाहिजे होतं. परंतु काही यामध्ये वेगवेगळे विषय समोर यायला लागलेले आहेत. कोर्टाचा दाखला देण्यात आलेला होता पूर्वी की कोर्टामुळे थांबलंय, पण अटर्नी जनरलकडं अतिक्रमण काढण्यासंदर्भातला निर्णय पेंडिंग आहे हेही सांगण्यात आलं होतं. आता या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची भूमिका जाहीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. नाही, मी आज वाचलेलं पेपरला सांगितलं, मला कल्पना नाही आहे. मगाशीच्या न्यूजमध्ये वाचलं की ते स्टेटमेंट होतं की 6 फक्त न्यायालयाने, बाकी सगळे अतिक्रमित आहेत. काढायलाच पाहिजे होतं, काढायलाच पाहिजे होतं. सरकारची भूमिका त्यांनी जी सांगितलं की कलेक्टर साहेबांच्यावर त्यावेळी दबाव होता, आणि त्याच्यानंतर आताच्या कलेक्टरांच्याकडून असं समजलं की अटर्नी जनरलकडून पाडण्याची परवानगी यायची होती. सर, एक विषय असा होता की आता ठीक आहे, यापूर्वी पण 1-1.5 वर्षापूर्वी संभाजीराजे जाऊन आले होते.
त्यानंतर देखील प्रतापराजा पायथ्याशी जास्त रिकव्हरी आढळून गेली. त्यानंतर खरं तर हे राज्यभरातील बऱ्याचशाच ठिकाणी होणं अपेक्षित होतं. विशाळगडाचा मुद्दा त्यावेळेसही संतप्त मुद्दा होता, ते ताजा मुद्दा होता. मग खरंच का म्हणजे सरकारने हे अतिक्रमण काढायचं धाडस दाखवलं नाही? का लोकांना रस्ता रोजाची वेळ येते? हे मी माझ्या भूमिकेमध्ये मगाशीच सांगितलं की शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं, हे दुर्दैव आहे. यामध्ये शासनानं भाग घेतला पाहिजे, सर्व अतिक्रमण निघाले पाहिजे. यासाठी मी निश्चित आता तुम्हाला 4 दिवसामध्ये या सगळ्यांना भेटून आम्ही विनंती आणि मागणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा पारंपरिक वोट होता, दलित आणि मुस्लिम, तो आता काँग्रेस सोबत गेलाय पुढे. यामुळं कुठं नेगेटिव्ह सेट केलं गेलं संविधान बदलाचं अशी टीका होत होती. मात्र आता काँग्रेसचा जो पारंपरिक वोटर आहे मुस्लिम आणि दलित, तो पुन्हा आपल्याला ओळखण्यासाठी भाजपने केलेली ही कटकारस्थानाची टीका होती. त्याला काय उत्तर? नाही, यामध्ये भाजपचा काय सहभाग आहे आपण त्यांना विचारलं का? कोण आमचे भाजपचे पदाधिकारी होते का? किंवा आमच्या भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचं आवाहन केलेलं किंवा ते समोर तिथं होते असं कुठं आहे का? हे पहा, विधानसभेमध्ये आता त्यांना अपयश दिसू लागलेलं आहे. लोकसभेमध्ये त्यांना जे काही थोडंसं अतिरिक्त यश मिळालं त्याचं कारण हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी प्रमुख आहेत. अनेक आहेत, त्यापैकी 2 प्रमुख. एक म्हणजे संविधान बदलणार हा खोटा नरेटिव्ह, आणि खटाखट पैसे देणार हे. आता हे खटाखट पैसेही मिळाले नाहीत आणि संविधान बदललं जाणार नव्हतं. या दोन्ही गोष्टी आता या सर्व समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसनं त्यांची फसवणूक केलेली आहे. त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत जातील या भावनेतून आणि या हेतूतून हा सगळा प्रकार चाललाय असं माझं मत आहे. महायुतीचे सध्याचे खासदार सहयोगी खासदार बडा मोठं प्रकरण झालं होतं. ते अध्यात्मिक त्यांनी व्हिजिट केली, आमदारांनी व्हिजिट केली, आपण व्हिजिट नाही, आपण सगळे व्हिजिट करणार आहोत. मला खासदार साहेब इथं आहेत की नाहीत माहिती नाही, पण सगळ्यांनीच त्यांना म्हणजे अतिक्रमणाला समर्थन करण्यासाठी जायचं नाही आहे. निश्चित माणुसकी म्हणून गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांना समर्थन दिलं पाहिजे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजी पाक व्यक्त काश्मीर राष्ट्र, तर याचा थोडासा तपास मी केला. हे खरं आहे की खोटं आहे मला माहिती नाही, परंतु त्यांनी बोलताना सांगितलं होतं की 2019 साली तिथं अल्पसंख्याकांची संख्या जेवढी होती ती 2024 साली बरोबर त्याच्या दुप्पट, मग त्यावेळी 20,000 होती, ती आता बरोबर 40,000 झाली असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ते बोलले असावेत असं मला वाटतं. उद्या आणि परवा आमच्या कोर कमिटीच्या बैठक आहेत मुंबईमध्ये. मी जी 12ची कोर कमिटी आहे त्यामध्ये मी आहे. परवा दिवशी 24ची कोर कमिटी त्यातसुद्धा मी आहे. आमचे आता प्रभारी म्हणून उपेंद्रजी यादव हे प्रभारी आहेत आणि सहप्रभारी अश्विन वैष्णवजी हे दोघंही उद्या येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात मंथन होईल. 21 तारखेला पुण्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आमचं राज्यव्यापी अधिवेशन आहे, ज्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते नेते सगळे उपस्थित असणार आहेत. त्या मेळाव्याला गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि तेही मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेमध्ये झालेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा जे नरेटिव्ह सेट केले गेले होते, आता हे निश्चितच आहे की खोट्या आणि चुकीच्या नरेटिव्हमुळं तो निकाल थोडासा तसा झाला. काही जरी झालं तरी देशातल्या सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना 3ऱ्यांदा पंतप्रधान बनवलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जी काही पडझड झाली त्यामध्ये 1.5% मतदान अधिकचं मिळालं असतं तर आमच्या आणखीन 9 जागा निवडून आल्या असत्या, असा एक अनालिसिस रिपोर्ट तयार झालेला आहे. आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत, कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी आहोत आणि त्या संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात आता सगळं कार्य सुरू आहे. साहेब, RSS नंतर आता भारतीय जनता पार्टीचं जे विवेकमध्ये छापून आलेल्या अजित पवारांमुळे पुन्हा ते पराभवाचे कारण तर खरंच अजित पवार महायुतीतून बाजूला जातात. 3री आघाडी संदर्भात त्यांची चर्चा आहे. काय 3री आघाडी महायुतीमध्ये होणार नाही, अजितदादा बाजूला जाणार नाहीत, हे जे काही आमदारांनी किंवा काही प्रमुख नेत्यांनी वक्तव्य केले त्या विभागामध्ये काही ठिकाणी स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यामुळं कदाचित तसं घडलं असावं, पण ते राज्यभर तसं घडलं असं म्हणता येणार नाही. त्या काही ठिकाणी तक्रार झालेल्या आहेत. आम्ही होतो त्यावेळी बैठकीला, काही ठिकाणी झालेलं आहे. आता हे मान्य करावंच लागेल आपल्याला, कारण ते पारंपरिक विरोधक होते आणि त्यामुळे त्या भागामध्ये अपेक्षित मतदान
एकत्र असताना झालं नसल्यामुळं ती काही भाजपच्या प्रमुखांनी भूमिका मांडलेली आहे. पण त्याच्यामुळं या महायुतीच्या कोणत्याही सगळ्या घटकावर परिणाम होणार नाही. शरद पवारांचा स्टेटमेंट आहे की गेलेले परत येऊ शकतात, आमचं दार उघडं आहे, पण निर्णय पक्ष घेईल. अजितदादांना मॅच होणार आहे की काय? पवारसाहेब काय बोलतील त्याच्यावर मी उत्तर देणं एवढा मी मोठा नाही आहे. ते त्यांची भूमिका असते, ते बोलत असतात, ते जाहीर करत असतात. आपण आपल्यापुरतं बोललेलं बरं आहे. वाघ नका भारतामध्ये दाखल झालेले आहे, साताऱ्यामध्ये येणार आहे, कोल्हापूरमध्ये देखील येणार आहे. मात्र आपल्याला वाद मोठ्या प्रमाणात निर्माण काय कोल्हापुरात काय आहे, हे वाद करण्यासाठी काही लोक आहेत इथं कोल्हापूरमध्ये. आता शासन सांगते की वाघ नक्या खऱ्या आहेत, तर मग त्याला दुसऱ्यांनी कुणी त्याला चॅलेंज करू नये असं माझं मत आहे. या सगळ्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून आम्ही हे किस्से ऐकतोय, गोष्टी ऐकतोय, कशा छत्रपतींनी त्या वाघनक्यांच्या माध्यमातून ते यश मिळवलं होतं. हे सगळं म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे. आणि अशा वाघनक्या येत आहेत, खरं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य आहे. आपण सगळ्यांनी जाऊन त्या पाहिल्या पाहिजेत. विनाकारण त्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी काही लोक असं करतात, ते काय मला योग्य वाटत नाही. साहेब, विशाखा घटनेच्या विरोधात एमआयएम कोल्हापुरात मोर्चा काढणार आहे आणि त्याला विरोध हिंदुत्ववादी संघटना करत आहे. एमआयएम मोर्चा काढला तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची आरती. नाही, एमआयएमच्या लोकांनी बाहेर नाही येऊन कोल्हापूरात मोर्चा काढायचं काय काम आहे? त्यांना इथं येऊन देताच कामा नाही. जे हिंदू संघटना किंवा सकल हिंदू समाजानं जी भूमिका घेतलेली रास्तच आहे, त्यांना आत येऊन देता कामा नाही. हे कोल्हापूर आहे, आपण सक्षम आहोत सगळ्या गोष्टीला. त्यांनी इथं येऊन काय करायचं काम? थँक्यू. चहा आत देणार आहे का बाहेर घ्यायचं? चला. काय घ्या की, काय तुमचं कसं असेल तसं. आता उद्यापासून नाही जाय मी. विचारा. पुतना मावशीचं प्रेम घेतलंय ना? आहे ना. उत्तरमध्ये महायुतीमध्ये चढावलं आतापासून दिसतेय. शिवसेना दावा करते, भाजपचे महेश जाधव सुद्धा कोल्हापूर उत्तरामधून लागणार. हे पहा, महायुतीमध्ये जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत हे जिवंतपणाचं लक्षण आहे, लोकहिताचं लक्षण दिसते असं माझं मत आहे. कोल्हापूर उत्तरची जागा याच्यावरती माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जो हक्क सांगितला याबाबत आपण प्रश्न विचारलेला आहात. ही वस्तुस्थिती आहे की राजेश क्षीरसागर साहेब हे 2 वेळा या उत्तरमधून पूर्वी आमदार झालेले होते. त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगणं. परंतु आपल्या सगळ्यांना असे ज्ञात आहे की पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि खूप चांगली मतं आम्ही त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 80,000 मतं घेतलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भाजपकडेच असली पाहिजे ही भूमिका आमची आहे. काय म्हटलं? नाही, उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत. तुम्ही महेश जाधव साहेबांचं नाव घेतलेलं आहे, राहुल चिकोडे साहेबांचं नाव आलेलं आहे, नाना कदम साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे, कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, आणखीन 1-2 इच्छुक निर्माण होऊ शकतात. आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल. मग त्यामध्ये महायुतीचे सर्व नेते निर्णय घेतील. त्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री असतील, सन्मान्य फडणवीस साहेब असतील, सन्मान्य अजितदादा असतील आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी हे सगळे लोक उभे राहतील याची मला खात्री आहे. नाही, सर्वे मी अजून पाहिलेला नाही आहे परंतु तुमच्या मनात जे आहे तोच सर्वेमध्ये नाव आहे. महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधवांनी जिल्ह्यातील 5 जागा विधानसभेच्या जिंकणार असा दावा केला. ते काय 5 काय 10 जागा जिंकणार म्हणू शकतात. कसं असतंय, जिथं बेस नाही, तळ नाही. मला सांगा, तुम्ही नाव घेऊन सांगा, त्यांनी सांगायला पाहिजे कोणत्या 5 जागा.
उमेदवार तर आहेत का त्यांच्याकडं, आणि मग जिंकणार हे तर म्हणजे लांबची गोष्ट आहे. ठीक आहे, ते त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांची ती भूमिका आहे, परंतु कार्यकर्त्यांना थोडंसं चार्ज करण्यासाठी ते काय बोलले असतील. आपण त्यांच्याबाबत फार काय बोलू नये असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.